तर या सगळ्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून सुद्धा प्रतिक्रिया उमटतायत. पाहूया आपण. खरं तर हापूस आंबा आपल्या कोकणाचा, रत्नागिरीचा हापूस आंबा हे काही जगाला सांगण्याची गरज नाही. जगातून डिमांड या हापूसला असते. आणि हा हापूस आंबा खरं तर महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान आहे. महाराष्ट्राची तर आहेच. आणि असं असताना हा हापूस आंबा आता गुजरातचा. मला असं वाटतं हे नवीनच काहीतरी सुरू होतंय. पण तो हापूस आंबा कोणाचा आहे हे जगाला सांगण्याची गरज नाही. आधी पहिली गोष्ट अशी आहे, माझं म्हणणं की कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या पलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे. त्याची तुम्ही देखील चिंता करू नका. आणि बडसाडचा येऊ दे तर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही. हे जगानं सिद्ध केलेलं आहे. हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.